नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील खामगाव तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील मूळचे रहिवासी आणि सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तवात असणारे दूरदर्शनवरून उपसंचालक वृत्त या पदावरून निवृत्त झालेले शाहू पाटोळे यांनी मराठीत अन्न हे अपूर्ण ब्रह्म असं पुस्तक लिहिलं होतं की ज्यात मराठवाड्यातील दलित समाजात स्वयंपाक ते काय खातात वगैरे याची माहिती त्यात होती. आणि या पुस्तकाचं मुंबई येथील भूषण कोरगावकर यांनी इंग्रजीत भाषांतर केलं आणि ते कॉफिन्स अँड या प्रकाशनानं प्रसिद्ध केल्यापासून शाहू पाटोळेंचं इंग्रजीतलं दलित किचन्स इन मराठवाडा हे पुस्तक चांगलंच गाजत आहे. या पुस्तकामुळं हा पुरुष असणाऱ्या आणि खाद्य बनवण्यात वाकबगार असणाऱ्या गृहस्थाला मग ते त्यावेळेसपासून देशातील कानाकोपऱ्यातून खाद्य याच्यावर होणाऱ्या परिसंवादाला आवर्जून आमंत्रण दिलं जातं. परवा 7 जूनला बेंगलोर येथे सायन्स गॅलरीनं एक खाद्य ह्याच्यावर परिसंवाद आयोजित केला होता. त्या परिसंवादाचं नाव होतं फूड ॲट द मार्जिन्स. आणि फूड ॲट द मार्जिन्समध्ये शाहू पाटोळेंनी आपले त्या पुस्तकातील काही अनुभव सांगितले आणि जीवनातील पण अनुभव सांगितले आणि त्या परिसंवादाला जमलेल्या लोकांशी संवाद पण साधला. एवढंच होऊन तो कार्यक्रम झाला नाही तर आपल्या धाराशिवकरांना अभिमान वाटावा अशी बाब पण तिथं घडली. आणि सायन्स गॅलरीच्या भिंतीवर शाहू पाटोळेंच्या दलित किचन्स इन मराठवाडा या पुस्तकातील वाक्य लिहिलेलं आहे. तुम्ही केव्हाही बंगळुरूला जाल आणि चुकून सायन्स गॅलरी पाहायला गेलात तर तुम्हाला हमखास आपल्या जिल्ह्यातील आपल्या खामगावच्या शाहू पाटोळे यांच्या पुस्तकात यांच्या दलित किचन्स इन मराठवाडा या पुस्तकातील एक वाक्य तिथं लिहिलेलं असेल आणि त्याखाली शाहू पाटोळे यांचंही नाव असेल. तर शाहू या खाद्य याच्यावर लिहिलेल्या पुस्तकामुळं जिल्ह्याचं नाव रोशन करतायत आणि असंच त्यांनी पुढं ते करत राहावं एवढीच माफक अपेक्षा आहे. आज पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांना वाढीव कर्ज द्या, जी कर्जमाफी जाहीर केली आहे ती सरसकट जाहीर करा आणि सातबाराच कोरा करा आदी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी कर्जत जामखेडचे आमदार ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. त्यांच्या या अन्नत्याग आंदोलनाचा प्रारंभ सकाळी 11च्या दरम्यान झाला आणि त्यांच्यासोबत असंख्य शेतकरी पण अन्नत्याग उपोषणाला बसलेले तिथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित पवार यांच्या या अन्नत्याग आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. बऱ्याच संघटनांनी त्यांच्या पाठिंब्याचं पत्र ते ज्या ठिकाणी अन्नत्याग उपोषण करत आहेत त्या स्थळी जाऊन व्यासपीठावर जाऊन त्यांच्या हातात दिलेलं आहे. रोहित
पवार हे आपण जे म्हणणं मांडलं आहे ते मुख्यमंत्र्यांनी ऐकावं, कृषी खात्यानं ऐकावं, अर्थ खात्यानं ऐकावं आणि त्यानुसार कर्जमाफी करावी अशी त्यांची रास्त अशी मागणी आहे. त्यांच्या या मागणीला हळूहळू का होईना पूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळेल हे मात्र नक्की. आणि सगळ्यात आश्चर्य वाटणारी, लोकांना आश्चर्य वाटणारी अशी गोष्ट आहे की बारामतीच्या पवार घराण्यातील एक एक व्यक्ती शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अन्नत्याग आंदोलन करत आहे. याचं आश्चर्य वाटत आहे, कारण आजपर्यंत पवार कुटुंबियांनी अनेक वर्ष ते सत्तेत राहिले होते आणि लोकांच्या मागण्या मान्य करत आले होते किंवा मान्य करत पण नसतील. पण अशा या घराण्यातील हा व्यक्ती, हा आमदार आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर अन्नत्याग आंदोलन करतोय. हे जरा वेगळंच काहीतरी आहे का काय, अशीही चर्चा होते. नमस्कार, आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील खामगाव तालुका, धाराशिव जिल्हा, धाराशिव येथील मूळचे रहिवासी आणि सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तवात असणारे, दूरदर्शनवरून उपसंचालक वृत्त या पदावरून निवृत्त झालेले शाहू पाटोळे यांनी मराठीत अन्न हे अपूर्ण ब्रह्म असं पुस्तक लिहिलं होतं, ज्यात मराठवाड्यातील दलित समाजाचं स्वयंपाक, ते काय खातात वगैरे याची माहिती त्यात होती. आणि या पुस्तकाचं मुंबई येथील भूषण कोरगावकर यांनी इंग्रजीत भाषांतर केलं आणि ते कॉफिन्स अँड या प्रकाशनानं प्रसिद्ध केल्यापासून शाहू पाटोळेंचं इंग्रजीतलं दलित किचन्स इन मराठवाडा हे पुस्तक चांगलंच गाजत आहे. या पुस्तकामुळं हा पुरुष असणाऱ्या आणि खाद्य बनवण्यात वाकबगार असणाऱ्या ग्रस्ताला मग ते त्यावेळेसपासून देशातील कानाकोपऱ्यातून खाद्य याच्यावर होणाऱ्या परिसंवादाला आवर्जून आमंत्रण दिलं जातं. परवा 7 जूनला बेंगलोर येथे सायन्स गॅलरीनं एक खाद्य ह्याच्यावर परिसंवाद आयोजित केला होता. त्या परिसंवादाचं नाव होतं फूड ॲट द मार्जिन्स. आणि फूड ॲट द मार्जिन्समध्ये शाहू पाटोळेंनी आपले त्या पुस्तकातील काही अनुभव सांगितले आणि जीवनातील पण अनुभव सांगितले आणि त्या परिसंवादाला जमलेल्या लोकांशी संवाद पण साधला. एवढंच होऊन तो कार्यक्रम झाला नाही, तर आपल्या धाराशिवकरांना अभिमान वाटावा अशी बाब पण तिथं घडली. आणि सायन्स गॅलरीच्या भिंतीवर शाहू पाटोळेंच्या दलित किचन्स इन मराठवाडा या पुस्तकातील वाक्य लिहिलेलं आहे. तुम्ही केव्हाही बंगळुरूला जाल आणि चुकून सायन्स गॅलरी पाहायला गेलात तर तुम्हाला हमखास आपल्या जिल्ह्यातील, आपल्या खामगावच्या शाहू पाटोळे यांच्या पुस्तकात, यांच्या दलित किचन्स इन मराठवाडा या पुस्तकातील एक वाक्य तिथं लिहिलेलं असेल आणि त्याखाली शाहू पाटोळे
यांचंही नाव असेल. तर शाहू या खाद्य याच्यावर लिहिलेल्या पुस्तकामुळं जिल्ह्याचं नाव रोशन करतायत आणि असंच त्यांनी पुढं ते करत राहावं एवढीच माफक अपेक्षा आहे. अभिजित दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीला मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहून सत्ताधारी आणि विरोधकांना पण आश्चर्याचा धक्का बसला आहे. अभिजित दिपके यांनी आत्तापर्यंत 2 शांततापूर्ण मार्गाने आंदोलनं केली. एक दिल्लीच्या जंतर मंतरवर आणि दुसरं काल पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात त्यांनी आंदोलन केलं होतं. दोन्ही आंदोलनाला भरघोस मोठ्या संख्येनं युवक आणि लोक पण उपस्थित होते. आता ते आपलं आंदोलन देशात करणार आहे. बंगळुरू, हैदराबाद, लखनौ, कानपूर आदी ठिकाणी त्यांची आंदोलनं होणार असून 20 जूनला ते परत दिल्लीत बेमुदत आंदोलन करणार असल्याची माहिती कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं देण्यात आली आहे. आणि अभिजित दिपके हा सर्वसामान्य घरातील मुलगा, तरुणासारखाच असलेला मुलगा, त्याला एवढा प्रतिसाद मिळतो यामुळं साहजिकच त्याच्या विरोधात पण कुजबूज सुरूच झाली आहे. काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेचे खासदार, दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांनी एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो पण टाकला आहे. त्या फोटोत अभिजित दिपके आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काहीतरी भेट झालेली आहे आणि काहीतरी ते चर्चा करतायत. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी अभिजित दिपके यांच्यावर पण टीका केली होती. मात्र ज्यावेळेस समजा पक्षश्रेष्ठीनं म्हणा किंवा इतर त्यांच्यावर संजय राऊत यांच्यावर दबाव आला, त्यानंतर त्यांनी आपलं हे ट्विट बाजूला केलं आहे, म्हणजे डिलीट केलेलं आहे. पण त्यातील फोटो अनेकांच्यापर्यंत पोचलेला आहे. आपल्याकडेही तो फोटो आहे आणि आता अभिजित दिपकेंच्याबद्दलही आपण काही सांगितलं नंतर तो तुम्हाला फोटो दिसेल. मग खरंच का अभिजित दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट झाली होती हे आपल्याला इथं बसून काही कळणार नाही. संजय राऊत यांनी कुठल्या तरी माध्यमावर तो फोटो आला आणि त्याच्यावरती केलेला असावं. हे त्यांनी ट्विट केल्यानंतर काही तासातच अभिजित दिपके यांनी याला उत्तर दिलं आहे. हे AI तंत्रज्ञानानं तयार केलेला फोटो असून माझी आणि भारताच्या पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेटगाठ काही झालेली नाही, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळं मग संजय राऊत ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी हे केलं आहे की काय, किंवा अमेरिकेतून त्यांना ज्यांनी हा फोटो पाठवला आहे त्यांनी कशामुळं हा फोटो पाठवला असेल याच्याबद्दलही उलटसुलट चर्चा होतच राहणार आहे. मात्र यामुळं अभिजित दिपके मागं सरतील असं त्यात काही नाही. काल उलट त्यांनी राहुल कुलकर्णी यांच्याशी संवाद साधताना माझ्या कुटुंबाला सतत धमकावलं जात होतं आणि हे धमकी देणारे भाजपचेच होते असा स्पष्ट आरोप केलेला आहे. त्यामुळं संजय राऊतांचं खरं की अभिजित दिपकेंचं खरं हे सामोरं यायला वेळ लागेल आणि तोपर्यंत अभिजित दिपके यांचं आंदोलन, त्यांचं कॉक्रोच जनता पार्टी पुढंच चालत राहील एवढं मात्र खरं. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.
दोघा मग मावशी विचार केला मुलगा कुठे गेला आपण